बाई काय करावं बाई या माड्याचं बी हा याला येता येत नाही का लवकर एक तर खुरपं बी नाही मालकानी आज दुसऱ्या वावरात बाया लावल्या कामाला हा तिकडे सगळं खुरपे नेऊन दिले आणि मग मला इकडं खुरपं सुद्धा नाही हा आणि हे बी एवढ्या धावण्याचं कुठं जाऊन पडलं याच्यामुळं मला इथं झकमारी करावं लागत नाही तर कायला केली असती मी हा जर नीट राहिला असता सालानी दोघं बी लागलो ना मग याने बी करू लागायचं मला काम हे जातं दिवसभर तिकडे मुतड पेतं हां हां हे जातं दिवसभर मुतड पेतं हां आणि घरी आल्यावर मला वरून विचारतं काय खायला बनवलं इथं दिवसभर राब राबायचं हां आणि परत घरचं काम करायचं सगळे जाऊ दे आता हाताने सुटून घेते जाईन आता जेवणाच्या सुट्टीत आणि मग पाहिन खुरपं कुठं पडेल काय हाताने उपाडता येई नाही एक तर ए कविता काय करते? हा बोला ना भाऊजी काय नाही हो ये गवत मला ना खुरपायचं होतं हा हा पण मग खुरपच नाही आज नाही. 7-8 बाया आल्या हा. त्यांनी सगळे खुरपे नेले तिकडे दुसऱ्या वावरामध्ये मालकाच्या मग एकटे नेंदी तेव्हा. मग आता एकटे जेवढी होईन तेवढी मालक म्हणे आजचे दिवस कर म्हणे जेवढं होईन तेवढं हा बरोबर हा पण मग खुरपच नाही तर आता कसं काढणार आहे बिल येते ना हो सारं सर बिलायचं ते टिकल्याच्या गावात आहे हा ना ते हातात येत नसेल. तुम्ही कुठे चालले होते कोण नाही इकडे चाललं होतं रानात रानात तुला पाहिलं मी हा हा, ते म्हणलं कविता दिसते बा एकटीच लय दिवस झाले तुला या मालका काय ना गंजा आता 7 वर्ष झाले बाई हा पण काय वर याय ना आम्ही का मग आता काय पगार पाणी देत नाही का? पगार पाणी द्या हा पण मग तो पगार पाणी असंच बाबाच्या खाण्यापिण्यात जातो हा ना तो नवऱ्याला प्यातड आहे ना. वरून बचत गटाचे हप्ते काढलेत मी 2-4 हा एक झाला नाही आता मागच्या महिन्यामध्ये हा ते मालकीने पैसे दिले होते माग असं हा आता एक भरायचं आहे ते लोक 4 वेळेस आलेत घराला सुद्धा कुलूप लावली होती म्हणजे घरातलं सामान सगळं आम्ही घेऊन जाऊन विकून टाकू म्हणे कोण म्हणा बचत गटावाले हा मग बचत गटावाले अवघड राहते. एकदा तर मी दारा माग लपून बसले एकदा मुरीत लपून बसले आता काय सांगू कवर लपणार आहे की नाही. हा पण आता मला शिनाला असं वाट राहिलं ना भाऊजी मला मी जीव देऊन टाकावा मालक देत नाही का पैसे मग? मालक का मालक म्हणतो दिन पण मग त्यांनी माग दिले होते बरं का मला एकदा हा आणि एकदा मग काय केलं तुम्हाला सांगते आता जीवाची गोष्ट कोणाला म्हणून दिली हा नका बरोबर नाही तर त्याच्यानं तुमच्या नाही बायकोला नाही सांगू नाही हो, मी काल सांगू मला काय करायचं. हा तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे एक तर तुम्ही गरीब कोणते आमच्या नातेवाईक लागत आहे चला बा. तर मग काय झालं मालकाने मला दिले बाई एकदा 45,000 रुपये दिले मागचा हप्ता नील झाला ना तो हा हा दिले मग मला एकदा तो घेऊन गेला त्याच्या कामाला कुठं दुसरं का दुसरीकडे म्हणजे मधलं काम वा म्हणजे घरात करायला त्याच्या घरात हम्म त्याची बायको नव्हतं त्याची बायको जायला होती बाळातपणाला असं मग त्याला लागली होती गरज करायची हा आणि त्याने नेलं बाई 2-3 दिवस दिलं बाई करून आता एवढे 45,000 रुपये देईल होते 2-4 दिवस दिलं करून पण रोजचं म्हणलं काय खाऊ बात का बाबूराव आपल्याला बी काय आहे का नाही हा मग हा? शेवटी मग. मी एवढं करू थकले ना मी त्याच्याने मग मी म्हणलं नाही म्हणलं मला बरं आहे म्हणलं मामा शेतातलं काम जसं होईन तसं होईन मग त्यानं ते पैसे परत नाही ना मागितले. मी तुमचं मधलं काम करायसाठी नाही म्हणलं म्हणे नाही मग एक तर पैसे दे वापस नाही तर मग माझे काम आहे, हा? मा काम आहे नाही तर मग शेतात जास्त दिवस काम कर असं ओव्हर टाईम काम कर असं मग तुम्हाला काय चाल आहे आम्हाला काय महिन्याला 20,000 देतात फक्त म्हणजे एका वर्षाचे आम्हाला येतात किती 24,000 येतात वर्षाचे असं ते काही नाही देत मग तुम्हाला. काय करते आता आणि हे बचत गटाला भरले होते घेतले होते एवढे पैसे हा ना काय त्या मोबदल्यात त्याला ते दिलं होतं. आता काय करावं तुम्ही सांगा बरं बरं आहे मग काय मका त्याला गाबळ झाल्या बाबा आता एवढे मला चुकटायचंय तो आकाश दिला कुठल्याच काम बाबूराव मी काय म्हणते ऐका ना काय माझं एक काम करते की तुम्ही काय मला आहे ना या महिन्यात आहे ना बचत गटाचे हप्ते लई थकलेत माझ्यावर नाही तर ते एवढे सामान्य ते लय कष्टाने गेले हो आणि एवढा माणूस इकडे तिकडे हिंडतो दारू बिरू पिऊन हा आणि माझ्याकडे रुपया नाही ठेवी गळ्यातलं सगळं मोडून टाकलं दोरे घालून बसले मी हा ना सोन्याच्या सगळं वस्तू कानातले हे ते सगळं मोडलं
सगळं नकली घालून बसले. मग मला आहे ना आता हप्ते भरायसाठी पैसेच लय अडचण आहे. मला जर तुम्ही पैसे दिले ना थोडेफार तर लय भारी काम होईल बरं का. किती काही नाही जास्त नाही 20-30 हजार रुपये. आहे का? हा मी ना काय करीन माहिती का जसे जसे माझ्या कामाचे पैसे भेटतील ना तसे तसे तुम्हाला देऊन टाकेन या जसं दिन लागलंच तर. आहे का? हा मग मला काकाच माग ना मग. तो म्हणतो ना बाई तो म्हणतो मला करून दे मग. ते काय मग एवढे पैसे घ्यायचे म्हणलं मग काय लोक काही येडे आहे का काय? अहो पण मग आता एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे पण असं रोज रोज म्हणल्यावर त्याच्या बायकून पकडल्यावर माहिती जिपरीचं दळण करणार नाही का. नाही नाही मग आता रक्कम जास्त आहे ना हं? तर रक्कम पिटेपर्यंत कोणी माणूस म्हणणारच आहे ना. तो म्हणून वर्षभर नाही फिटत रक्कम मग वर्षभर करू काय. वर्षभर हा? नाही गेलं महिन्यातून 2 महिन्यातून. हाई एकदा त्याने मला घरात नेलं अग मी पार तोंडातच बोट घातलं. का? ते मी असं त्यांनी नेलं तर मला पार कोणच तर त्यांनी बाहेरच आणलं नाही. ए काय पण नक्की सांग काही मग ए का नसतं कोणाचं मग तुला काही वाटत नाही का काय असं सांगायला? मग आता सांगायला काय करते मजबुरी राहते ना बायाची. कोणाला सांगू आता भाऊजी मी आता तेवढं तुम्हाला तेवढं पुरतं तेवढं राहते का आग कोण नको नाही कसं सारखंच आता मी फक्त तुम्हालाच सांगितलं माझं पण दुःख असं बाकी. ना सांगू लाव मी आता मी आहे जवळचं म्हणून बस सांगितलं तुला बरं आहे ना. मग आता देते काय मग मला उसने पैसे. हे बघ काय तुला कविता तुला एक सांगू का हम्म. पैसे देईल मी तुला माहिती आहे ना पैशाचं काय महाग आहे बाय गावात आणि पैसा आहे आपल्या का पैसे बाबतीत तोटाच नाही. मला तर असं वाटतं मी तुमच्याकडे कामाला लागले असतं बरं झालं असतं बाई. राहिले तू आमचं मा काय राहिली तर काय फरक पडत नाही माय तो जरा टाईम माय काही नाही म्हणजे काम भरपूर आहे आपल्याला असं. हा ना. पैसा पाहिजे भरपूर आहे आपल्याकडे हम्म. जावं लागलं तुला तेव्हा पैसा. पण मग आता याचे पैसे एवढे वापस तर द्यावं लागेल ना कमीत कमी. हा त्याचं वापर निम्मे झाले आता निम्मे पिठत आलेत निम्म्याच्या वर पिठत आले आता बरं काय त्याचे किती द्यायचे त्याचे किती द्यायचे? आता याचे काय राहिले 15-16 हजार रुपये राहिले. हां हां बाकीचे हप्ते भरायचे आहेत. हां मग एकदा जर याचे एवढे पैसे देऊन टाकले का मग मी मोकळीच. हां मग काय जेवण टाकायचे ना त्याला काय. हम्म. पण हे बघ मी तुला पैसे देईल हम्म. पण त्या पैसे मोबाईलात मला काय दिसेल. मोबदल्यात हां मग आता माझ्याकडे काय बाई देण्यासारखं काम करीन बाई शेतात. नाही नाही शेतात नाही मला काय ना बाहेरचे माणसं राहत सगळे शेतामध्ये. मग काय काम आहे तुमच्याकडं. हेच आपलं जे लागलं ते घरातलं काही घरात का हा. नाही घरात मी करीन ना मी सगळं करीन. आपल्याला बाहेरचं नाही लागत येतं मला सगळं. आपल्याला घराच्या घरात बस हा करीन ना. वेळा केलं ना तू बस बाकी काही नाही म्हणजे चहा पाणी स्वयंपाक वगैरे असं. हा 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 करीन तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला तेवढं काय असलं ना करायला हम्म. मग मला काय याचीच गरज नाही मग. हा ना. नाही मी करीन सगळं काम करीन मी घरातलं. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका फक्त मला म्हणजे मला एवढ्यांदा मला उचल म्हणून तरी पैसे द्या. उचल नाही काहीच नाही. मग हे बाई मी पैसे देईल पण मला परत सुद्धा देऊ नको. म्हणजे हा परत सुद्धा करू नको. भाई काय भाई देव पावला म्हणजे परत नको देऊ. नाही नाही काहीच नको देऊ पण आपलं काम काय तुला माहिती आहे काय काम. जे पहिलं मालकार केलं ते हा आता का बाय मग तुला पाहिजे मागाच नाही म्हटलं आपला ठोक्या तोच आहे. आता ते करून द्यायचं वय मी मालकाला. आणि आता काय झालं आज कुठे ते कविता अहो मी तुम्हाला आहे ना तुम्हाला मी बाकी सगळं काम करून देईन पण त्याच्याबद्दल नका बोलू कारण की ते म्हणलं ना बाई मायला हलवातात ते नाही परवडत. नाही 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 हम्म. मी हाल करणार माणूस नाही. हम्म. हा तू जशी म्हणशील तसंच करेल मी काय एवढं घाबरू नको. मग किती द्यायचं तुम्ही मला आता उच्चन. तुला मी आज ते 25,000 बंडल देतो. हं. हा जाग्यावर पण तुला लगेच आजचा मग नंतर गेलं तर नाही सांगणार का. नाही नंतर नाही पण कोणाला सांगू नका बरं का बाबा. आज म्हणजे मी तुला सांगू का हं. लगेच कसं आहे माहिती का जर कोणाला जर माहीत झालं ना बाई आणि मानावर आता एक लय दारुड आहे तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला ठोकीन. त्या दारोला कळून देतेस कशाला नाही जर कळालंच तर वरून सांगाय त्याच्याकडून पैसे घेतले पैसे घेतले हे भरायला. मग काय तो म्हणजे बचत पैसे गटाला. घेतले मग काय जाय म्हणशील तू दुसऱ्याकडे. नाही नाही फक्त बोलतो चालतो पाहिलं तर हम्म. करताना कोणी पाहत आहे का तरी हा ना. कोण पाहणार आहे. हम्म. आता जायचं इकडे पैसे घ्यायचे इकडे मध्ये जाऊ आपण हा का. मग मकामध्ये त्याला काय लागायचं 5-10 मिनिटाचा खेळ बरं आहे का तुमच्याकडे आता. आणि मग द्या ना मग. चल मग आधी मध्ये नाही आधी पैसे द्या मला भरोसा नाही कोणावर. ये मला असंच म्हणतात देऊ आणि कोणी देत नाही बाई मला माहिती. हा का हा तुला मालकाने अगोदर दिलं का आधी दिली होती त्याने आता. बरं एक कर ना मग हं. त्याचं सोडून दे काम आपल्याकडे काय
चालेल ना, मला काय जिकडे पैसे भेटला तिकडे करीन. तुला जेव्हा लागले तेव्हा पैसे घ्यायचे जाय. कायमची मा काही राहिली तरी चालेल. चालेल. हा आम्हाला राहायला खोली द्या असं नाही एखादी. हा आहे शेजारी खोली आहे. आता आम्ही मालकाच्याच खोलीत राहतो. दिवसात त्याच्या संग राहायचो नवरा सगळं, संध्याकाळी आपल्या रूममध्ये. चालेल ना, काय आहे की अडचण. नाही? हा नाही ते संध्याकाळी पेरेच राहते ना. ते पेल राहतं बाबा, इकडं उतन तडक पडत त्याची त्याला माहिती. द्यायची त्याच्यावर 2-4 वाजा. दिवसा पाठ येतय आणि मग घरात घुसत आहे. द्यायची गादी बिदी टाकू त्याच्या अंगावरून, वरून टाकायची गादी. हा म्हणजे आवाज जात नाही ना. असं हा, मग बरोबर आहे. चालते काय. द्या ना मग, काढा ना काय पैसे. पैसे पैसे बाकी असं मग कधीच मोकळा राहत नाही. दाखवा ना मग, पाहू द्या ना कसे आहे पाहू दे तुमचे. म्हणजे काय मी काय येडा आहे काय ग? नाही आधी तुमचे कसे मला पाहू द्या खरं. काय पैसे हो. अच्छा पैसे सारखेच पैसे राहते का काही वेगळं काय राहणार? नाही आता प्रत्येकाचं कसं आहे, कोणा 200चे नोट राहते, ये कोणा बाय. 500चे. पाहून घे आहे की नाही बंडल. नाही का, दर किती आहे? मी मोजी सुद्धा रे मोज 25,000 बंडल आहे बाय. 25 आहे का? हा नाही आता तुम्ही सांगितलं म्हणल्यावर आता 25 असतीलच नाही का? हा हा 500चे आहे 100चे आहे. हा दिसल्या आहे का नाही? बरोबर. तू म्हणली ना 8 दिवसाला 25 जावं लागेल तेव्हा पैसे घ्यायचे. हा हा मग आता लगेच जायचं का नंतर जायचं? मग आता चांगल्या कामाला काला उशीर. पण या बाबाई एकदाच करून देईन बरं का, परत मग काही म्हणजे संबंध नाही. लागलंच मी कामा बिमाला येईन तुमच्याकडे. अरे मग कामाला हा. आलं तसंच आणि बा. इकडची खबर इकडे नाही पाहिजे. अगं मी काय म्हणतो, कामाला आली का आपल्याकडं मग आपलं रोजच राहील ना, मग काय टेन्शन आहे. नाही 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 नाही, या आजच्या पुरते पैसे घेईलेत मी. आजच्या नंतर तुमचा आणि माझा संबंध, मी इकडलं काम सोडीन किंवा नाही सोडणार. मानावऱ्याचा विचार घ्यावा लागेल मला एकदा, बरं का. तो नवरा वाटलं रोज 10 रुपये देईल मी. ते पाहू पुढची गोष्ट पुढं, पण मग आता हे पैसे घेतले याच्या नंतर पुढं मग काही विषय नाही राहणार मग तुमचे. याच्यात पाहता आता एकदाच का हा याच्या परत डबल नाही का? नाही पा पटत असेल तर द्या मला पैसे, नाही जाऊ दे बाई. बरं जाऊ चल एकदा कोण चल. हा पण परत नाही ना, तुमचा आणि माझा काही संबंध नाही ना पुढं. बरं याच्या पुढे वाटलं तू भेटणार नाही ना? नाही. बरं एवढं आहे ना आता. हा चाल भाऊ 1-2 तास आता. आय 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 आता का सोडित आहे तुला मी. हा ये बाबू काय होऊ राहिलं, जोर मार राहिले का काय? आळ्या पिळ्या देऊन देतो तस. चाल पो आता. या बाबा आता कसं होईल. हे इकडे कुपाटीत चला मध्ये. तुला का मालकाने जाम करेल काय ना भाऊ? काय करते आता? मागू नाही पण हा मागून. बरं मी काय म्हणते, बस ना आता इकडे जागा चांगली आहे ना. हा आता कोण नाही पाहणार इकडं. घर नाही ना नाही नाही. पाहून घे बरं का. आता काय करायचं हावर ना आता कसं तुला आता ते काय इकडे तर दिसतंय का कोण नाही. ते शेळ्यावाला पाहते तेव्हा तिकडून. हा आता मध्ये चला मध्ये. हा अहो, चला की लवकर, मला पण घाई. मा मालक जर आला तर मला इडून कामावरून काढून टाकू. ते गारकेला येईल आहे ना इकडं. हा चल इकडं बस बस ना मोकळा. बाई मला बी वाटत बाई. अगं इकडे दिसणार नाही. ये बस